नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। बहुतेक जणांच्या घरी ही एक कॉमन समस्या आहे, ती म्हणजे उंदीर। एकदा का उंदीर घरात घुसले की काहीही केल्या ते घरातून बाहेर जात नाही आणि एकदा घरात उंदीर आले तर त्या उंदराचं प्रमाण देखील हळूहळू वाढलं जातं। या उंदराच्या धुमाकुळीमुळे घरातील वस्तूंचं नुकसान तर होतच, शिवाय त्यांच्या विष्ठेमुळे एक विचित्र प्रकारचा वास घरामध्ये येतो आणि त्या वासामुळे रोगराई देखील पसरली जाते। अशा वेळी मग उंदरांना मारण्याशिवाय आपल्याकडे कोणताच पर्याय राहत नाही। आपण या उंदरांना जरी औषध घातलं तर उंदर मेली तर त्याचा कालांतराने वास येऊ लागतो आणि त्याला कालांतराने किडे देखील लागले जातात। हा उंदीर अडगळीच्या जाऊन मेला तर मग काय विचारूच नका। पण काळजी करू नका, उंदीर न मारताच हा उंदीर कसा पळवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा पदार्थ तुम्ही घरामध्ये ठेवला तर 7 सेकंदाच्या आतमध्ये उंदीर न मारता हा उंदीर घरातून गायब होतो। तर आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। सर्वात अगोदर आपल्याला या उंदरांना पळवण्यासाठी जो पदार्थ वापरायचा आहे तो आहे तंबाखू। या उंदरांना तुमच्या घरातून पळवण्यासाठी ही तंबाखू खूपच उपयुक्त ठरू शकते। या तंबाखूमध्ये असणाऱ्या नशेचा पदार्थ उंदरांना त्रासदायक ठरतो, त्यामुळे तुम्ही याचा वापर उंदीर पळवण्यासाठी केला तर उंदीर स्वतःहून तुमच्या घरातून बाहेर पळतील। सर्वात अगोदर इथे थोड्याशा प्रमाणात म्हणजेच 1 ते 2 चमचे इथे मी तंबाखू घेतलेली आहे आणि नंतर अर्धा चमचा इथे आपल्याला गावरान तूप घ्यायचं आहे। तो आपल्याला इथे गावरान तुपाचाच वापर करायचा आहे। आता तूप टाकल्यानंतर आपल्याला साधारण 1.5 ते 2 चमचे यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे। आता तुम्हाला इथे बेसन पीठ वापरायचं नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तीनही साहित्य मिक्स करताना यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। पाण्याचा वापर न करता याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या। हा उंदरांना पळवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देखील लागत नाही आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य देखील लागत नाही आणि जास्त खर्च देखील लागत नाही। कमीत कमी साहित्यामध्ये आपण हा असा जालीम उपाय करू शकतो। उंदरांना मारायचं जरी म्हटलं तर आपल्याला थोडीशी किळस येते, तर अशा प्रकारचा हा उपाय करून तुम्ही 60 सेकंदाच्या आतमध्ये घरातले उंदीर बाहेर पळू शकता। हे तीनही साहित्य एकजीव करून घेतल्यानंतर त्याच्या अशा छोट्या छोट्या आकाराच्या गोळ्या बनवून घ्यायच्या। उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देखील लागत नाही आणि जास्त महागाचं सामान देखील आणायची गरज नाही। या उर्वरित पिठाच्या सारख्याच आकाराच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि या पिठाच्या गोळ्या बनवल्यानंतर जिथे जास्त या उंदराचा वावर असतो त्या तिथे ठेवायच्या आहेत। शक्यतो या गोळ्या ठेवताना रात्रीच ठेवायच्या आहेत आणि या तंबाखूमध्ये असा जो नशेचा पदार्थ असतो तो उंदरांना त्रासदायक ठरतो, त्यामुळे काय होतं, या गोळ्या खाऊन उंदीर स्वतःहून तुमच्या घरातून बाहेर पडतील। हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। जर या पदार्थापासून बनवलेल्या गोळ्या तुम्ही जर घरामध्ये ठेवल्या तर 7 सेकंदाच्या आतमध्ये तुमच्या घरातील सर्व उंदीर गायब होतील। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व त्याच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावात पोहोचलेले आहेत।